गोष्ट चांगली झाली की ती त्या हॉस्टेलमधून अशी रेस्ट्रिकेट होऊन गेली, पण मला ना तिला किक करायचं होतं, मला काढायचं होतं स्वतः, तो चान्स मिस झाला यार. अनिका, झालं ना तुझ्या मनासारखं, मग काय प्रॉब्लेम आहे? रिलॅक्स. मग गेली ना ती. पण एक गोष्ट किती वियर्ड आहे ना, ही कमळी किती चालाक लोंबडी. आय मीन कोण असं कुठला तरी रॅन्डम बाईला हॉस्टेल रूम मध्ये लपवून ठेवतं? आय मीन ती सोड ना, तुला काय करायचंय? तू मस्त ज्यूस पी, चिल हो. अगं चिलचा प्रश्न नाही ग मला तिचं नाव ऐकलं तरी अशी चीड येते ग. आणि मला ना तिला फक्त हॉस्टेल रूम मधनं नाही, मला तिला पूर्ण असं मुंबईमधनं ना असं किक करायचंय, बाहेर काढून द्यायचंय. अगं हो हो हो, तिला मुंबईमधून असं किक केलं जाईल. पण तुला खरं सांगू अनिका, तिच्या घरातले पण तिची इतकी आठवण काढत नसतील ना, तेवढं तू तिचं दररोज नाव घेते. प्लीज जरा गप्प राहा. ज्यूस पी वेडाबाई. कमळीने एका बाईला हॉस्टेलमध्ये लपवलंय. ऋषी ऋषी तिकडे नाहीये, म्हणजे ऋषीलातलं काहीच माहिती नाही. पण ते तर भेटत असतील ना, हे कसं शक्य आहे? अनिका, अनिका तुला कळतंय का? ऋषी आणि कमळीचं काही सुरू तर नाहीये ना? मॉम, तुला अक्कलच नाहीये. आता कुठे मी शांत झालेली, पुन्हा असं काहीतरी फालतू बोलून मला चिडवलास. तुला काय, तुला मी आता शांत बघवली जात नव्हती. तुला त्यांचं कनेक्शन लावून मला त्रास द्यायचा होता, मला राग द्यायचा होता, है ना? शू, गप्पा बस. मी कुणाचं काही कनेक्शन लावत नाही. जे दिसतंय ते समजते ते बोलते. सत्य सत्य फत्य जे काही आहे ना, ते ग्रॅनी आजी बघून घे. ती त्यांचं जे काही आहे ते एंड करणार आहे. पण तू काय नको करू, तू युजलेस आहे. तू नुसती अशी काहीतरी बोलून ना मला त्रास दे. तुला माहितच नाही मला कशाने त्रास होतो ते. इडियट. गप्पा बसतेस का? देईनच अशी मूर्ख. ज्यूस पी गप्पापणे. तूच पितो ज्यूस. अरे! स्वतः शांत हो, स्वतः इथून निघून जा. जा ग. अगं तू का गेलीस? ही का चिडली? तिला तर मी तर समजवतच होती ना. आई, सरोज काकूंना कोणीतरी गोळी मारली आहे, त्या दरीत पडल्यात. मी तुला जाऊ देणार नाही. या सगळ्याची सुरुवात आई तुझ्यापासून झाली आहे. तू त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस ना, म्हणून हे झालं, नाही तर झालंच नसतं.